बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा आहे माझा सेकंड नाही थर्ड ब्लॉग आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे बँक स्टँडला. आणि माझ्यासोबत कोण आहे बघायचं आहे? मुंगरू माझ्यासोबत आहे तर म्हणजे मुंगरू. तर ठीक आहे, असंच ब्लॉगमध्ये माझ्या कनेक्ट राहा. आमच्यासोबत आज इन्व्हाइट झालेला आहे मुंगरू. आणि मुंगरू तर खूप कम्फर्टेबल दिसतोय, घरात नाही निघत नव्हता. पण मुंगरू तिकडे पण तिकडे पण कॅमेरा त्याला पण समजतं ॲक्च्युली भाषा. आमचा आग्रिक एकच आहे मुंगरू, त्याचं नाव स्नोफी आहे. पण बघूया तो एन्जॉय करतोय काय. खूप दिवसात खूप पहिल्यांदा त्याला नेतोय आम्ही. पण बघूया त्याला आवडेल का माझ्यासोबत वॉकिंग करायला. काय मुंगरू, चला. मस्त व्ह्यू एन्जॉय करत. भैया पण मस्त फास्ट नेत आहे आम्हाला. ट्रॅफिक तर होती पण मस्त बघू शकता तुम्ही, जाम भारी वाटतंय. खरं बोलायला गेलो तर मुंगरूला आमचा कधीपासून आणायचा प्लॅन झालेला. आणि त्याचं ॲक्च्युली असं नाव आहे, स्नोफी नाव आहे, बट आम्ही लाडाने मुंगरू बोलतो त्याला. कधीपासून प्लॅन होत होता, आज आणू उद्या आणू, आज आणू उद्या आणू. शूट जाम जॉब असं असल्यामुळे आम्हाला काही जमलंच नाही आणायला त्याला. पण आज वेळ काढून आम्ही आणला डायरेक्ट बँक स्टँडला. आणि ती पण मुंगरूची जी ताई आहे वगैरे सगळे घरातले समजून पण घेतात. कारण का 2-3 वेळा आम्ही घेऊन जायला पण निघलेलो, पण लेट होत होता. कारण का त्यांच्या घरचे लवकर झोपतात आणि आम्ही लेट घेऊन येतो, म्हणजे नाईट वॉकसाठी घेऊन येतो. पण आज सुट्टी असल्यामुळे आम्ही दुपारी 3लाच त्याला आणलेलं आहे. आणि काय बोलायचा मुंगरू, काय बोलशील माझ्या ब्लॉगमध्ये? मुंगरू काय नाही, आता आम्ही पोचल्यावर त्याला सोडू, आम्ही घरी सोडू. कारण का तो खाऊन आलेला आहे ॲक्च्युली, म्हणून त्याने काही खाल्लं नाही असं झालं. आणि त्याला झोप आलेली दिसतंय, जाम झोप तर जाम आलेली दिसतंय. आणि आम्हाला जाताना झालेलं आहे ते 6 वाजलेलं आहे. बघू शकता शाहरुख खानची फॅन लोक. मला काही कळत नाही की का एवढी गर्दी असते इथं. तो हात काय पाय पण त्या टांगरा पण दाखवले नाही तरी पण का मला काही कळतच नाही. आम्ही फायनली पोहोचलो बँक स्टँडला. अंडा पण नको, मी काहीतरी चांगलं बोलू. काय गायचं आम्ही पोचलेलो आहोत ते म्हणजे बँक स्टँडला पोचलो आहे. पहिलं काहीतरी खायला लागेल गाईच, छान दिसते. आम्ही खायला आलो ते म्हणजे मोमोज खायला आलो. बघूया कशी टेस्ट आहे ती. एक फ्राईड चिकन कुरकुरे मोमो आणि एक सिंपल मोमो घेतला आहे. टेस्ट तर मला बघायचीच आहे कशी आहे ती. गायची पाणीपुरी खायला आम्ही खायला आलेलो आहोत. फ्रूट यांच्याकडून फ्रूट मिक्स वाला देणे. हां मसाला लाईट. बघूया गाईज कसं लागतंय. आमचा मुंगरू काही नाही खाय, पाणी दिलं तरी नाही. आमची अंडी घेतली असते ना तरी पण काय फायदा नसतो झाला, माहिती आहे का तुम्हाला. तर बघूया कसं होतं, टेस्ट करून बघते मला माझ्या हातात. तर गाईज आम्ही फायनली झालेलो आहोत. आणि आमच्या स्नोफीने तर माझ्यासोबत खूप एन्जॉय केलं आहे. स्नोफीपेक्षा तर मीच खाल्लं आहे जास्त. मला तर असं वाटतं आहे की थोडा टाईम लागेल, बट नक्कीच एक दिवस माझं स्ट्रगल समजेल त्यांना आणि वॉच करतील माझ्या सगळे व्लॉग. तर ठीक आहे, मस्त छोटाच व्लॉग असेल. मला वाटतं मॅक्झिमम 7 मिनटात असेल, जास्त नसेल. बट बघूया आपण कसं काय ते. आता आमचा मुंगरू तर बसायला गेला आहे, रॅपिडो बुक करायची वेळ झालेली आहे. वैतागलं नाही, पण घरी जाऊन बिर्याणी बनवायची आहे, म्हणून हा छोटा ब्लॉग होणार आहे ॲक्च्युलीमध्ये तसं बघायला गेलं तर. आणि सनसेट बघू शकता. ओ माय गॉड, गुड व्ह्यू. जाम भारी वाटते, जाम म्हणजे जाम भारी तर जाम असतं.
माझा ब्लॉग. आय नो की छोटा खूप झाला आहे, छोटा तर खूप झाला आहे मला माहिती आहे नो, बट स्टील मी तुमच्यासाठी होईल तेवढा तर मी केलं आहे. 5 ते 6 मिनटाचा काय 10 मिनटाचा पण असू शकतो आहे, पण माझी इच्छा होती की ब्लॉग शेअर करावं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. मी काय रिक्षावर बसल्यावर. तर ठीक आहे गाईज, असेच कनेक्ट राहा माझ्यासोबत. जस्ट मी आलेले आहे ते माझ्या घरी आणि एक काम होतं माझ्या अंगावर, तो म्हणजे अंडा राईस. तो बनवायला घेतला आहे, तुम्हाला दाखवते मी लगेच. बघू असं काय होईल. तो अंडा राईस हे मी तुम्हाला ह्याच व्लॉगमध्ये दाखवेन आणि आय होप छान होईल, कारण का आज मम्मी माझ्या घरात नाही आहे, त्यासाठी स्नोफीला मी बाहेर नेलेला. तर बघूया कसं काय होतं आहे. आय होप सो. आता सगळं मी हाणलं आहे, मी कापून ठेवते आणि तुम्हाला भेटते नंतर लगेच. राईस ठेवलंय मी, अजून झालाय नाही तो. बघूया कसा आहे तो अंडा. इथे मी पाहिजे त्या गोष्टी माझ्या कापून घेण्यासाठी तयारी ठेवलेल्या आहेत, मसाले आणि हे. तर बघूया गाईज. तर फ्रेंड्स फक्त कांदा कापायचा बाकी आहे, बाकी सगळं कापून झालेलं आहे. मी माझं सामान घेतलेलं आहे. पण फ्रेंड्स एक विश माझ्यासाठी नक्की द्या, कारण का ना मी स्वतःहून असं म्हणजे करते मी, असं नाही, बट एक होपसो मम्मीला आवडेल. ती आज बाहेर गेले आहे, तर माझ्याकडून थोडे प्रयत्न मी करते आहे. होपसो मस्त होईल, पण बघूया. तुमच्यासोबत पण मी शेअर करीन. मम्मीची रिॲक्शन कॅप्चर करायला भेटेल की नाही हे मला माहिती नाही, पण माझ्याकडून बेस्ट द्यायचा मी प्रयत्न नक्कीच करेन. लेट्स कनेक्ट. तर फ्रेंड्स इथे आहे ऑमलेट फ्राय आणि इथे मी करते ते म्हणजे ग्रेव्ही. बघू शकता. लेट्स सी कसं होत आहे ते आपले. तर फ्रेंड्स फायनली करून झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते लगेच कशी वाटते. फ्रेंड्स आय होप चांगली झाली असेल, बघूया. लेट्स सी. तर फ्रेंड्स त्या दिवशी स्नोफीला घेऊन आम्ही गेलेलो होते म्हणजे बाईक स्टँडला, आणि घरी येऊन मम्मीला एक सरप्राईज द्यायचा होता, तो म्हणजे अंडा राईस करून. पण ब्लॉग एंड करायला जमला नाही, तो पार्ट तर मी घेतलाच नाही. नंतर विसरली मी. मम्मीला बिर्याणी खूप आवडली, जे काय असेल ते, एक पुलाव एक बिर्याणी काही असेल ते खूप आवडली. तिचा रिॲक्शन वगैरे घ्यायला तर मला जमला नाही, कारण काय एवढं तर आठवण नव्हता. थकलेलो आणि 3 दिवस तरी शूट होते, म्हणून काय एंड वगैरे करायचं काय आठवण नाही. एडिट करायला गेली तेव्हा आठवण आली. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग असेल तो म्हणजे 3 दिवस माझे शूट झालेत, ते मी पार्ट 1, 2, 3 असे नाही, टप्प्याटप्प्याने नाही, ते एकत्रच करेन मी. कारण का डे 2ला मला जास्त शॉर्ट्स नाही भेटले. मला भेटत होते तसे मी घेतले, पण मला एक दाखवायचं होतं की कसा होतो दिवस, कसा जातो, काय खातो, कसा लूक होतो, कसं शूट घेतला जातो, ते वगैरे प्रॉपर मला दाखवायचं होतं. त्यासाठी मी तो व्लॉग केला आहे. आय होप सो तुम्हाला आवडेल या नाही, बट एक मेमोरी म्हणून मी करते. काही असं फोटोशूट रील्स वगैरे मला आवडतं म्हणून, कोणासाठी नाही, बट स्टील मला आवडतं, माझ्या मम्मीला आवडतं, भावाला आवडतं. जे मी काय करते त्यासाठी मी जस्ट चिल एवढीसाठीच बनवते. ठीक आहे गाईज. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत नेक्स्ट व्लॉगसाठी बाय बाय.